अहिल्यानगर जिल्ह्यातील 78 उद्योजकांनी सुमारे 13,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी उद्योग विभागाशी करार केला आहे। या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवा आत्मविश्वास मिळाला असून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूक परिषदेत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील 78 उद्योगांशी करार करण्यात आले। यावेळी संबंधित उद्योजकांचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। उद्योजकांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्हणाले की अहिल्यानगर जिल्हा आता प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे। यापूर्वी जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबाबत काहीसे नकारात्मक वातावरण होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून त्याचा लाभ अहिल्यानगर जिल्ह्यालाही मिळत आहे। त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्यानंतर निबे ग्रुपच्या माध्यमातून पहिला संरक्षण उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे। भविष्यात बेलवंडी आणि हरेगाव येथेही संरक्षण उत्पादनाचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली। यापूर्वी जिल्ह्यात अशा प्रकारचे प्रयत्न पुरेशा प्रमाणात झाले नाहीत। तसेच दडपशाहीच्या वातावरणामुळे काही उद्योग जिल्ह्यातून माघारी गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। उद्योजकांना सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि कामगारांना संरक्षण मिळेल असे सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी उद्योग विभागाने घ्यावी, असेही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले। सूक्ष्म व लघु उद्योगांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत गुंतवणुकीसाठी युवक आणि महिला पुढे येत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले। गुंतवणुकीची रक्कम किती कोटींची आहे यापेक्षा तरुण उद्योजकांनी दाखवलेल्या धाडसाला अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले। अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या मोठ्या औद्योगिक पट्ट्यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र बनत आहे। रस्ते विकासासोबतच शिर्डी विमानतळाचा विस्तार होत असून भविष्यात येथे कार्गो हब निर्माण होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात सेमीकंडक्टर प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उजनी प्रकल्पावर डेटा सेंटर उभारण्याची योजनाही असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले। राज्य सरकार सुमारे 94,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले। या गुंतवणूक परिषदेला आमदार काशीनाथ दाते, उद्योग विभागाच्या सहायुक्त वृषाली सोनी, उद्योजक अरविंद पारगावकर, औद्योगिक विकास मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग अधिकारी अशोक बेनके, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, विनायक देशमुख यांच्यासह विविध उद्योजक व अधिकारी उपस्थित होते। अहिल्यानगर जिल्हा संपादक श्री सचिन सुधाकर रत्नपारखी, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, अहिल्यानगर।